यशया अध्याय 46। बेल खचला आहे, नबो वाकला आहे, त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत। तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादिल्या आहेत। ती एकदम वाकली खचली आहेत, त्यांना हे ओझे सावरता आले नाही। ती स्वतःच पकडून नेण्यात आली आहेत। याकोबाच्या घराण्या, इस्रायल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले। उदरात होता तेव्हापासून तुम्हास मी वागविले। माझे ऐका, तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे। तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन। निर्माणकर्ता मीच आहे, वागविणारा मीच आहे। मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन। माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल, की जेणेकरून ते मजशी समान ठरतील? जे थैलीतून सोने ओतितात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडविण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावितात। ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालितात। ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापितात। तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही। त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यास संकटातून तारीत नाही। अहो फितुरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा, हे ध्यानात वागवा। प्राचीन काळापासून घडलेल्या गतगोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे। मज समान कोणीच नाही। मी आरंभीच शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे। माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन। उगवतीकडून मी हिंस्त्र पक्षी बोलावितो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावितो। मी बोलतो तसे घडवूनही आणितो, मी योजितो ते शेवटास नेतो। धार्मिकतेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका। मी आपला न्याय जवळ आणीत आहे, आता तो दूर नाही। मजकडून होणाऱ्या उद्धारास विलंब लागणार नाही। मी सियोनेत उद्धार स्थापितो, इस्रायलास माझे गौरव देतो।